वाटतं का तुमचा विजय होणार का? माझा विजय किती मतांनी निवडून असं तुम्ही काय सांगू शकता? सांगू शकता म्हणजे विषय. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. या ठिकाणी एक जल्लोष साजरा करण्यात आला आहे. नेमका जल्लोष कशासाठी साजरा करण्यात आला आहे ते आपण ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचं नाव आहे बच्चू उर्फ प्रमोद वानेरे यांनी. या ठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजीसह आणि बच्चू वानेरेपासून आपण जाणून घेऊया नेमका त्यांनी हा जल्लोष कशासाठी हा जल्लोष तुम्ही साजरा केला आज? जल्लोष म्हणजे एक प्रकारच्या आज हा योगायोग म्हटल्या पाहिजे. 20 तारखेला 20/11 हे जे तारीख आहे आमची, दरवर्षी आम्ही इथे महाआरती घेत असतो. आज तो योगायोग दिवस आला 20/11चा 20/12चा आणि उद्या निवडणुकीचा निकाल आहे. त्याच्या पूर्वसंध्येला हा जल्लोष झाला. आपण जल्लोषही म्हणू शकतो, परंतु आमची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही 20 तारखेला 12व्या महिन्यात आम्ही इथे हा महाआरती घेत असतो. त्याच निमित्ताने आज महाआरती घेतली. सर्व आमच्या खडकपुरामधले सर्व सहकारी वर्ग, आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या कॅन्डिडेट आमच्या स्वातीताई मेटे, तसेच आमच्या सर्व प्रभागातील शहरातील उभे असलेले उमेदवार, महिला उमेदवार सर्व या महाआरतीला उपस्थित झाले. तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुड्डूभाऊ बजाज यांचासुद्धा आज योगायोगाने वाढदिवस होता. वाढदिवसाचाच आमचा मोठा जल्लोषाचा हा कार्यक्रम झालेला आहे. या निमित्तानं आम्ही आज सर्व आमची मंडळी, आमचे युवक गणेश मंडळाचे सर्व सदस्य यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या आयोजित कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व आमंत्रित होतो आणि आम्ही या जल्लोषाच्या कार्यक्रमाला आज आलेलो आहे. इथे उद्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कसं बघायला निकालाकडे? निकाल सर्वांना आतुरता होती. 2 तारखेला इलेक्शन झाले, लगेच 3 तारखेला मतमोजणी होणार होती, परंतु काही कारणामुळे ते मतमोजणी लांबल्या गेली आणि ते उद्याला म्हणजे 21 तारखेला आली आहे. आतापर्यंत सर्व उमेदवार मुठीत जीव धरून होते की केव्हा निकाल लागन. 2 दिवस बाकी आहे, 5 दिवस बाकी आहे, 8 दिवस बाकी आहे. आता फक्त काही घंटे बाकी आहे. काउंटडाऊन चालू झालेला आहे. आज फक्त एक रात्र झोप काढा लागते आणि उद्या सकाळपासून निकाल, ज्याप्रमाणे आपल्या इथे फटाक्याचे हे फुटल्या लटा, त्याप्रमाणे निकालही एक निघणार आहे. आणि आमचे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष आहे या विक्रमी मताने निवडून येणार आहे. तसेच यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला आणि पुरुष कार्यकर्ते जे सदस्य आहे सर्व निवडून येणार आहे चांगल्या बहुमताने. काय तुम्हाला वाटतं का तुमचा विजय होणार का? माझा विजय हा गणपती बाप्पाच्या कृपेने निश्चितच आहे. फक्त वाट पाहायची आहे किती मतांना आपण निवडून येऊ, याकरता उद्याची वाट आम्हाला बघायला लागणार आहे. असं किती मतांनी निवडून असं तुम्ही काय सांगू शकता? सांगू शकता म्हणजे विषय असा, यावर्षी सर्वांना कठीण गेला आहे प्रभागामध्ये. यावर्षीची निवडणूक वेगळ्या स्वरूपाची झाली आहे. यावर्षीच्या निवडणुकीमध्ये विशिष्ट काही लोकांनी पैशाचा भरपूर वापर केला आणि विषय असा झाला, उलटा चोर कोतवाल को डाटे अशातला प्रकार सर्व गाववाल्यांनी बघितला आहे. असा सारा प्रकार झाला. गावात निवडणूक झाली तर पैशाचा कुठंच काही वापर होत नव्हता. 2011ची सुद्धा मी निवडणूक लढलो. त्याच्यानंतर 2016ची निवडणूक आली, पैशाचा वापर. आता हे 8 वर्षानंतर ही निवडणूक आली, याच्यात पैशाचा वापर. त्यामुळं जे गावातले जे जनता आहे, जनता कन्फ्यूज झालेली होती. परंतु एवढ्या कन्फ्यूजमध्ये सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षाच्या कॅन्डिडेट चांगल्या बहुमताने निवडून येणार आहे. आणि मी आणि माझ्या प्रभागातील जे महिला आहे ते सुद्धा निवडून येणार आहे. तसेच आमच्या प्रभागातल्या, आमच्या पूर्ण शहरातल्या 20च्या 20 सीटा चांगल्या बहुमताने निवडून येणार आहे. शहरात एक चर्चा होती निवडणुकीचा निकाल उद्याला आणि जल्लोष आज, काय सांगा? जल्लोष म्हटल्यापेक्षा हा योगायोग म्हणा, कारण आमचा दरवर्षी 20/12ला इथे महाआरती दरवर्षी असते. त्याच निमित्ताने आणि आज योगायोग असा की आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुड्डूभाऊ बजाज यांचासुद्धा वाढदिवस होता. आणि या योगायोगाने आम्ही सर्व वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणा, महाआरतीच्या निमित्तानं इथे आम्ही सर्व उपस्थित झालो. आणि यालाच आता एक जल्लोष म्हणून एक नाव देण्यात आला. पार्टीचा किंवा असा काही हा विषय आहे नाही, फक्त हा योगायोग सर्व प्रकार. काय सांगाल? उद्याला निकाल जाहीर होणार आहे आणि तुम्ही अध्यक्ष, भाजपाकडून अध्यक्ष पदाचे कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, काय सांगाल? भारतीय जनता पक्षाचा विजय हा निश्चितच आहे. अनायसेच हा योगायोग आला आहे. कदाचित त्या गणपतीच्या कृपेने नक्कीच आमचा विजय होणार आहे.